हॅलो हाय नमस्कार, वेलकम टू माय व्लॉग्स, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू लाईफ विथ पूजा. आणि लाईफ विथ पूजामध्ये खूप मोठं रिअलायझेशन झालेलं आहे आज पूजाला. ते काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. बिकॉज नाही सांगते ना, थांबा. सो गोष्ट अशी आहे की आज पण मी मिड नाईट नंतर मी झोपली परत. मिड नाईट 1:30, 2, 2:30, 3 वाजता माझे डोकं, म्हणजे मी झोपली होती 9:30-10पर्यंत मी झोपलेली होती. 9:30 नाही, हां 10:30 पावणे 11पर्यंत मी झोपली होती. त्यानंतर माझी मिड नाईटमध्ये अशी झोप उडाली 1-1:30 वाजता, आणि मी तेव्हापासून 2:30 वाजेपर्यंत काहीतरी जागी होती. आणि तेव्हा माझ्या डोक्यात खूप असं काय चालत होतं. आणि मी असा विचार केला सकाळी बघू. तर आत्ता माझी झोप उडालेली आहे 7:45-8ला. तेव्हा मी जरा स्वतःला आरशात बघितलं अँड मला असं कळलं की आता खूप हाय टाईम आहे. इट्स अ हाय टाईम नाव अँड आय हॅव टू वर्क ऑन दिस. आणि ते असं आहे की माझं वेट गेन. कॅन यू सी दिस? असं केलं तर एवढं नाही, पण हाय भरपूर आहे. माझे हात, माझं बेली, वेट तुम्हाला दाखवते. थांबा नीट दाखवते ना मी. पण तुम्ही ब्लॅक घातलेलं आहे म्हणून हे सगळं खूप 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 वाईट, खूपच बेकार, खूप अनहेल्दी झालेलं आहे सगळं. आणि ह्याच्यासाठी मी आजच रिअलायझेशन ज्या दिवशी झालं त्याच दिवशी, विच इज डे 0, टुडे इज डे 0 माझ्या जर्नीचा. आता मी ठरवलं आहे की मी फॉर 60 days खूप स्ट्रिक्ट, खूप म्हणजे खूप कन्सिस्टंट, खूप स्ट्रिक्ट. हां, हार्श नाही होणार आहे मी बॉडीवर, बट आय एम गोइंग टू कन्सिस्टंट ऑन दिस. मी डाएटमध्ये सध्या हा 1 महिना म्हणजे 60 daysमध्ये 30 days आय एम गोइंग टू हॅव ओनली होममेड फूड. होममेडमध्ये असं की मी वेगळं काहीच नाही ऑर्डर करणार आहे. सकाळी नाश्त्याला मी 1 चपाती सध्या तरी या मंथमध्ये, कारण बॉडीला माझ्या लगेच मला हे नाही करायचं आहे. टाईम लागतो ना त्याला कवर व्हायला. असं बॉडीवर हार्श नाही व्हायचं, म्हणून सकाळी कॉफीसोबत 1 चपाती किंवा पोहे, उपमा असं काहीतरी. लंचमध्ये 1 चपाती, भाजी, एवढूसा भात, व्हाईट राईस. सध्या तरी नो ब्राऊन राईस, नो रेड राईस, काहीच खर्च नाही, नो एक्स्ट्रा खर्चा. ब्राऊन राईस, दाल, भाजी, सॅलड एवढं असतंच. इव्हनिंग स्नॅकिंगमध्ये मी काहीतरी बघीन की नाही केलं तरी चालेल, बिकॉज मी ऑफिसमधून आल्यावर लगेचच सूप, रात्री मी सूप, 1 टाईम मी सूप किंवा काहीच नाही, या 2पैकी 1 वस्तू करणार आहे. हां, मी किंवा सॅलड पण मला खूपच बोरिंग पण वाटतं, पण सूप मला मजा येते पियायला. म्हणजे मी बनवते मूग स्प्राउट्स येतात ना, ते मूग स्प्राउट्स, त्याचं सूप किंवा टोमॅटो सूप, कॉर्न सूप, स्वीट कॉर्न सूप, देन पालक सूप, तर मॅनेजेबल आहे ते. किंवा कुठल्या दिवशी मी डाळचं सूप पण बनवते. तर हे सगळं मी करणार आहे, बिकॉज आता मी हे नाही. तसंही माझ्या घरात आता फंक्शन्स चालू होणार आहेत आफ्टर 60 days, म्हणून मी 60 daysचा प्लॅन घेतला आहे. बिकॉज नंतरचे 60 daysच्या मध्ये माझा ब्रेक भेटेल 5 daysचा, जे माझ्या घरात फंक्शन्स आहेत.
त्याच्यामध्ये पुढच्या महिन्यात पण एक फंक्शन आहे, पण त्याच्यामध्ये मी जास्त म्हणतात ना की हे नाही करणार आहे, एकच दिवसाचा फंक्शन असणार आहे तो. बट नंतर लग्नाचा फंक्शन आहे, तर म्हणून मी 60 डेजपर्यंत घेतलं आहे. त्यानंतर लग्न आहे घरात, सो तेव्हा मी जरासं ब्रेक घेईन 4 to 5 days. बट आय ट्राय टू की मी ह्याच्यामध्ये म्हणजे खूप अनहेल्दी लाईफमध्ये पण परत नाही जाणार. आणि आजपासून मी आता वाजले आहेत वेट, इट्स 8:38, 8:40, म्हणजे 20 मिनिट्स मी आता वर्कआउट करणार आहे. वर्कआउटमध्ये माझं जे असणार आहे आज, फक्त वॉर्मअप. बॉडीला जास्त एकाच दिवशी काहीच नाही करायचं, मला खूप स्ट्रेस नाही द्यायचा आहे. तर आज नुसता वॉर्मअप, स्ट्रेचिंग, वॉर्मअप, थोडेसे सूर्यनमस्कार, फुल सूर्यनमस्कार, सो एस की बॉडी माझी कवर होऊन जाईल आजच्या दिवसात. आणि मग उद्यापासून मी हाफ ॲन आवर 20 मिनिट्स योगा, आणि अल्टरनेट डेजमध्ये एक दिवस मी कार्डिओ, योगानंतर 15-20 मिनिट्स इट्स इनफ, 15 मिनिट्स आर इनफ. 15 मिनिट्स कार्डिओ, 20 मिनिट्स योगानंतर 15 मिनिट्स कार्डिओ, आणि अल्टरनेटमध्ये ॲब्स, स्टमक एक्सरसाइज. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मध्ये जेव्हा जे ॲब्स असतील, स्टमक मी हे करणार आहे, एक्सरसाइज करणार, तेव्हा मी स्क्वॉट्स आणि पुशअप्स वगैरे पण आस्ते ट्राय करत राहीन. सो येस, हे मी करणार आहे. सो वी आर स्टार्टिंग, कारण मला आज रिअलाईज झालं, म्हणून मला आजपासूनच स्टार्ट करायचं. मला डे 1चं मच नको आहे. डे 1 कधीच येत नाही माझ्या लाईफमध्ये, बिकॉज आय नो माय सेल्फ बेटर देन एनीवन. सो म्हणून नो डे 1, विल स्टार्ट फ्रॉम डे 0. एक्सायटेड आहे. बोरिंग वाटतं मला एक्सरसाइजेस, मला बोरिंग पर्सनली फील होतं. हां, पण मी जे सगळं कट करणार आहे ते शुगर कट, शुगर पॅकेट फूड्स कट, फास्ट फूड्स कट, काहीही असो फास्ट फूडमध्ये, इडली, वडा, बाहेरचं इडली एकदा एखाद्या वेळी मागून घेईन, नाहीतर मी मम्मीला सांगेन. बट डोसा नो, घरचे डोसे ते जे आपण बनवतो ते, नाहीतर किंवा घावणे आंबोळ्यासारखे जे बनवणार ते डोसे. बाहेरचा डोसा नो. वडापाव बिग नो स्टार्टिंग 60 डेजसाठी. देन कॉफीमध्ये मला गूळ लागणार, म्हणजे मी गूळ थोडासा, बिकॉज इट्स अ गुड फॅट शुगरच्या ह्याच्यामध्ये, तर मी ते घेऊ शकते. इन्स्टेड ऑफ युझिंग जे शुगर फ्रीचे सॅशेस अँड टॅबलेट्स येतात ते, आय एम नॉट युझिंग दॅट, आय एम नॉट गोइंग टू यूज दॅट. सो गुड, जॅगरी पावडर किंवा तेच मी यूज करणार आहे. बाकी प्रोसेस्ड फूड सगळं बंद, चीज बंद. चीजमध्ये असा आहे सीन की मला सँडविचेसमध्ये किंवा रॅपमध्ये फक्त फ्लेवर चेंज करायसाठी मला चीज आवडतं. तर आय ट्राय की मी क्वांटिटी बघून ते मी ॲड करेन, पण ते मी माझं काय रोज नसणार आहे. देन आफ्टर 30 डेज मी कन्सिस्टंट राहायलाच हवं आहे, मला राहावंच लागेल मला. बट आफ्टर 30 डेज तरी पण मी जे 1% मला स्वतःवर एक भीती आहे की मी कधीही अटकू शकते, माझी झोप नाही उडाली तर मी नाही करू शकत. बट मला एखाद्या दिवशी माझा एक्सरसाइज स्किप पण होऊ शकतं, बट मी डाएटमध्ये कधी हे करणार नाही आहे, लिनियननेस नाही घेणार आहे. सो येस, आफ्टर 30 डेज मी ग्रॉसरी शॉपिंग करीन, त्याच्यामध्ये मी ॲड करीन सगळं छान छान गोष्टी. बट राईट नाव फॉर 30 डेज ओनली घर का देसीवाला खाना, जे रोटी, सब्जी, दाल, माझं नॉर्मल व्हाईट राईस, सगळं तेच यूज होणार आहे माझ्याकडे. सी, ॲक्च्युली हे माझ्या गरबा क्लासेस असायचे, मी जायची गरबा क्लासेसला, तेव्हा होतं कमी, पण मी यावर्षी नाही गेली आहे.
तर नाही जाऊन आणि बाहेरचं खाऊन खाऊन माझं बॉडीचं मी हे करून घेतलेलं आहे. अँड नाव इट्स अ हाय टाईम गाईज. सो लेट्स स्टार्ट. आता मी एक्सरसाइजचं थोडंसं क्लिप टाकीन बिकॉज मला एक्सरसाइज करायची आहे, फक्त व्हिडिओसाठी नाही घ्यायचं आहे. तेवढं एक्सरसाइजची मी क्लिप टाकते. आणि मी काय नाश्त्यामध्ये आज घेते ते बघू आपण. ओके, टिल देन स्टे ट्यून्ड. सो इट्स अ गुड साईन की मला घाम येतो आहे. सो ॲज माझं फॅट लॉस लवकर होईलच, नो डाऊट. आपण फॅट लॉसवरच लक्ष देऊ, वेट लॉस नाही. वेट तर वाढलं ते वाढलेच, काही फरक नाही पडणार आहे त्याच्याने. बट फॅट लॉस इज मस्ट. स्टार्टिंग आपलं फॅट लॉसवरच असेल फोकस. आणि आज मी स्किपिंग केलेली आहे. येस, खूप बचकांडी स्किपिंग आहे, खूप जुनी आहे आमच्याकडे. आता माझ्याकडे मी नवीन घेईन. योगा मॅट स्किपिंगवर थोडा खर्च करावा लागेल, बट नॉट नाव, आफ्टर 30 days. बघा, मला व्लॉगसाठी पण इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. दॅट इज ट्रायपॉड, माईक. खूप मला इश्यूज होत आहेत व्हिडिओ. आता मी जसं व्लॉगसाठी मी एक्सरसाइजचे व्हिडिओ शूट नाही करता आलं मला. सो मी ते शॉर्ट्समध्ये टाकीन. तुम्ही माझे शॉर्ट्स पण नक्कीच बघा. आज Day 0/60 days चॅलेंज मी टाकणार आहे. रोजच मी ते टाकीन. Day 0 मी काय खाणार आहे, थोडंफार एक्सरसाइज वगैरे, कसं माझा दिवस जातो आहे ते. ठीक आहे, एक व्लॉग तो असेल. एक व्लॉग माझा युजली डान्स किंवा तिकडचं चटरपटर, ते स्किपिंग आणि मॅट्सवर आपण पुढच्या महिन्यात खर्च करू. नॉट नाव, आता एवढं काहीच अर्जंट नाही आहे. मॅनेजेबल आहे. मी लादीवर पण करू शकते, एवढं प्रॉब्लेम येत नाही आहे मला. योगा करताना माझ्याकडे एक ॲक्च्युली चटई किंवा गोधडीसारखी आहे, जी योगा मॅटच्या लेन्थसारखी आहे. ती इनफ आहे. बिकॉज मी खर्च केला आणि मी नाही केलं, तो 1% मला चान्स नाही द्यायचा आहे. सो आधी मी ह्याच्यावर कन्सिस्टंट राहीन, त्यानंतर मी खर्च करेन, इन्व्हेस्ट करेन. सो एस की मला इन्व्हेस्ट करताना पण बरं वाटेल की मी हे करणार आहे. आणि मला नीड वाटायला हवी. वॉन्ट, आता माझं वॉन्ट आहे ते, बट माझं ते नीड होईल तेव्हा मी घेईन. स्किपिंग आज 10 सूर्यनमस्कार, 300 स्किपिंग झालेले आहेत माझे. अँड आज सूर्यनमस्कार माझं खूप चांगलं माझं स्ट्रेच झालं आहे बॉडी. सो येस, आजचा दिवस चांगला होतो आहे. आता मी तुम्हाला नाश्ता वगैरेचं ते मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये टाकीन Day 0च्या, तर त्याच्यामध्ये बघा नक्कीच. आणि आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत ब्लॉग्स बघत राहा, हाही ब्लॉग बघा. आणि तुमच्याकडे काही टिप्स अँड ट्रिक्स असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. फॉर फॅट लॉस, वेट लॉस, मी माझ्या जर्नीमध्ये काय ॲड करू शकते ट्रान्सफॉर्मेशनच्या. कारण वेट तर खूप वाढलं आहे, 64 to 70. आणि 70वरून मला खाली यायचं आहे. ॲटलिस्ट माझं टार्गेट 60 daysमध्ये आहे. अच्छा ठीक आहे, सांगते. 60 days माझं टार्गेट असं आहे की ॲटलिस्ट 6 to 7 kgs. मी बॅक टू जे मी 2 महिन्यात वाढवलं आहे, बॅक टू मी जे जुनं माझं वेट होतं त्याच्यावरच आलं. तरी पुरे आहे मला, त्यानंतर आपण अजून करू. बट 64 होतं, 62वर माझं यायचं प्लॅन आहे 2 महिन्यात. आणि ते होऊ शकतं, असं नाही आहे, मी केलेलं आहे आधी पण. सो येस, तोपर्यंत बघत हा व्लॉग्स. कमेंटमध्ये ट्रिक्स सांगा, टिप्स द्या मला. आणि तोपर्यंत नेक्स्ट व्लॉगमध्ये लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.